राष्ट्रवादीला असतील आणि मुलं राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असतील. असं काय फारसं कुठे होईल असं मला वाटत नाही. आणि जर क्षमता असेल निवडून येण्याची तर तसं चित्र काही ठिकाणी होईल, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी, जास्त ठिकाणी नाही होणार. सर, काल तुम्ही TV9च्या मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना खंडणी हा शब्दाचा उच्चार केला. खरं तर शिवाजी महाराजांनी खंडणी मागितलेली असं तुम्ही बोलला. त्याच्यावरती भाजपाने आक्षेप घेतलेला आहे. भाजप म्हणते की शिवछत्रपतींच्या स्वाभिमानाला कुठेतरी तुम्ही ठेच पोचवली आहे शिवप्रेमींच्या, त्यामुळे तुम्ही माफी मागा, अशा पद्धतीने तुमच्यावरती सगळीकडनं टीका होते. भाजपला इतिहास माहीत नाही आणि यापूर्वी अनेकांनी त्याचं वर्णन करताना कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्र लेखमालेतून हेच उल्लेख असाच केलेला आहे. परत दुसऱ्यांदा सुरत लुटली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या सुरतेच्या जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी सांगितलं, तुम्ही प्रतिवर्षी 12 लाख रुपये खंडणी बिनबोभाट पावती केल्यास तुमच्या शहराला पुन्हा लुटीची भीती ठरणार नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिले. हे काय सांगतात भारतीय जनता पक्षावर? त्यांना इतिहास नाही माहिती, बॅकग्राऊंड माहित नाही आणि तिथं जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत काबीज केली आणि हातात ठेवली असं नाही झालं. छत्रपती शिवाजी महाराज तिथे गेले, त्या ठिकाणी हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणची सगळी लूट एकत्रित करून ती परत आणली. 4-5 दिवसाचा फार कमी काळ तिथं होते ते, कारण पुढं औरंगजेबाच्या कडूनही सैन्य तिथं येऊन त्याचं हल्ला झाला असता, प्रतिहल्ला झाला असता. या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथं गेले, जे काय करायचं ते इस्पित साध्य केलं, लगेच ते मागे आले. त्यामुळं मला वाटतं की अजून भारतीय जनता पक्षाचा इतिहास कच्चा आहे. त्या सगळ्यांनी जरा जुने लेख, जुने कादंबऱ्या वाचाव्यात आणि पूर्वी ह्या शब्दाला काय शब्द होता हा पर्याप्त शब्द त्यांनी जर सांगितला तर जरा बरं होईल. महाराष्ट्राच्या ज्ञानात थोडी भर पडेल. भ. पुरंदरे यांच्या पुस्तकात देखील खंडणी असं आहे. त्यांनी शब्द खंडणी हा शब्द वापरतात आणि त्यावेळी खंड जो आहे तो खंड, आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही, आम्हाला एवढा खंड तुमच्या उत्पन्नातला द्या, अशी ती मागणी असायची पूर्वी. अशी पद्धत होती भारतातल्या सगळ्याच्या. त्यामुळं खंड मागणे किंवा त्यालाच पुढं खंडणी मागणे हा त्याचा शब्दशः अर्थ आहे. त्याच्यात आता जे गुन्हेगार मागतात त्या खंडणी वेगळ्या, त्या खंडण्या वेगळ्या. इथे जाऊन माझं सामर्थ्य दाखवून समोर लढाई युद्ध करणं ही माझी क्षमता आहे आणि म्हणून आम्ही यायचं नसेल तिकडे तर आम्हाला तो खंड द्या, अशी ती व्यवस्था पूर्वी होती. आता काय आहे की कुठंच काही चान्स मिळत नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला यांच्या राज्यात, यांच्या विश्वासार्हतेवर पूर्ण शंका निर्माण झाली. आता ते कव्हर करण्याचा हा प्रयत्न आहे. माझ्या शब्दांचा शब्दच्छल चालू आहे तो फार हास्यास्पद आहे की गेल्या 300-350 वर्षात याच भाषेत त्यांची या सगळ्या स्वाऱ्या. मी 4थीत असताना श्रीमान योगी वाचलेले, 4थीत. मी महाराष्ट्रातल्या अगदी बाजीराव पेशव्यांपासून सगळ्या, माधवराव पेशवे असतील, सगळ्या इतिहास मी जेवढा वाचलाय कदाचित त्यांनी वाचला नसेल असं मला वाटतं. सर, हिंदी में आज गणेशोत्सव है, आज से शुरू हुआ है. महाराज में खासकर देखें तो बहुत सारे संकट हैं. ऐसे में क्या आप किस तरीके से भगवान से आपने पूजा की है और क्या मांगा है कि विघ्न? पिछले हफ्ते में मराठवाड़ा और विदर्भ में बहुत बड़े पैमाने पे बारिश हुई और वहाँ के हमारे किसान बहुत संकट में हैं. मैं गणेश जी से ये प्रार्थना करूंगा कि वहाँ की